विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की जर का तुम्हाला एक डिव्हाइस दिलं, राउटर दिला किंवा स्विच दिला किंवा पीसी दिला, तर त्या डिव्हाइसचं बेसिक कॉन्फिगरेशन कसं करायचं. तर पहिल्यांदा काय की आता समजा तुमच्या क्लासमध्ये 50 विद्यार्थी आहेत, तर तुम्ही पहिल्यांदा काय करता, एकमेकांना कसं आयडेंटिफाय करता. कारण की जेव्हा तुम्ही एका फ्लोअरला जाता, एका बिल्डिंगमध्ये जाता, तर त्या बिल्डिंगमध्ये एका लॅबमध्ये जर का तुम्ही गेलात तर किती पीसी असतात, 20, 15, 10. तर तुम्हाला जेव्हा काम करायचं असतं तर तुम्हाला पहिल्यांदा माहित हवंय की तुम्ही कुठल्या पीसी वरती काम करणार आहे. म्हणजे पीसी 1 असेल, 2 असेल, 3 असेल. जसं इथे बघा तुम्हाला दिसेल की स्विच फ्लोअर 1 हे नाव त्यांनी दिलेलं आहे. तर हे नाव देण्यासाठी काही बेसिक कमांड्स असतात, त्या आज आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आहे की तुम्हाला युनिक नेम, युनिक म्हणजे एक त्याला प्रॉपर तुम्हाला नाव द्यायचंय. मग ते आपण मुलांना जसं नाव देतो की राम, श्याम, गीता, गौतम, तसं तुम्हाला डिव्हाइसला तुम्ही काहीही नाव देऊ शकता. सिस्कोनी त्यांच्या स्विचला स्विच हेच नाव दिलेलं आहे. त्यामुळे जर का तुम्ही कॉन्फिगरेशन ही कमांड किंवा इनेबल कमांड टाकली तर तुम्हाला स्विच हॅश हे तुम्हाला स्विचचं जर का तुम्ही काहीही नाव बदललं नाही तर हेच नाव येतं. मग ह्याच्यासाठी तुम्हाला बेसिक तुम्हाला रूल्स काय आहेत किंवा तुमचे नियम काय आहेत. जर का तुम्हाला डिव्हाइसचं नाव द्यायचं असेल तर तुमचे रूल्स काय आहेत. तर पहिल्यांदा की तुमचं जे नाव आहे डिव्हाइसचं ते एका लेटरनी म्हणजे SA to Z कुठल्याही एका लेटरनी सुरू व्हायला हवंय. त्यानंतर आता इथे तुम्ही बघा नाव काय द्यायचं होतं ह्यांना, स्विच, त्याच्यानंतर स्पेस होतं म्हणजे एक रिकामी जागा होती, त्यानंतर फ्लोअर होतं, परत एक रिकामी जागा आणि 1. तर तुम्ही ही रिकामी जागा नाही ठेवू शकत, म्हणून त्यांनी काय केलं, अंडरस्कोर हे त्याच्यामध्ये टाकलं. तर दुसरा नियम काय आहे की तिथे स्पेस नसली पाहिजे. तिसरा नियम काय आहे की तुमचा जो हा स्विचचं नाव आहे जे तुम्ही देणार आहे ते एका अक्षराने किंवा एका नंबरनी किंवा एका अंकानी संपलं पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त अक्षर, त्याच्यानंतर नंबर आणि डॅश एवढंच यूज करू शकता. सगळ्यात महत्वाचा नियम आहे की हे जे तुमचं नाव आहे ते 64 अंकांचंच असलं पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही त्याचं नाव वाढवू शकत नाही. जर आता समजा तुम्ही नाव दिलं की स्विच फ्लोअर 1 आणि तुम्हाला नंतर वाटलं की अरे नाही, मला आता नाव, मला पहिलंच नाव हवंय, स्विच नाव हवंय किंवा मी दिलेलं नाव मला नकोय, तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट कुठली कमांड टाईप करायची, नो होस्ट नेम. हे तुम्ही लिहून घ्या. ही कमांड काय आहे, नो होस्ट नेम. ही जर का तुम्ही कमांड दिलीत तर परत त्या स्विचचं नाव काय होईल, स्विच होईल. आणि जर का मला त्याचं नाव बदलायचं असेल तर काय कमांड आहे, कॉन्फिगर टर्मिनल. पहिल्यांदा तुम्हाला इनेबल करावं लागेल, त्याच्यानंतर कॉन्फिगर टर्मिनल, त्याच्यानंतर होस्ट नेम आणि तुम्हाला जे नाव द्यायचं. तर आता इथे आपल्याला कुठलं नाव द्यायचं होतं, स्विच SW फ्लोअर आणि 1 हे आपण नाव दिलं आणि मध्ये तुम्ही डॅश टाकून दिलं. ठीक आहे. आता हे नाव दिल्यानंतर काय झालं, तुम्हाला हे नाव दिसायला पाहिजे, स्विच फ्लोअर 1. आता आज फक्त तुम्ही थेरॉटिकली म्हणजे तुमचं जे काही आहे ते लॅब समजून घ्या. पुढे आपण ही लॅब परफॉर्म करणार आहोत, आपण स्वतः करून बघणार आहोत की हे होतं की नाही. ठीक आहे. आता जेव्हा आपण एखादा डिव्हाइस नेटवर्क मध्ये कॉन्फिगर करतो, त्याचं नाव देतो, तर सगळ्यात महत्वाचं आहे की माझा स्विच जो आहे किंवा माझा राउटर जो आहे तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणी त्याचे सेटिंग बदललं नाही पाहिजे. तर त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला त्याला पासवर्ड द्यायला पाहिजे. आणि तो पासवर्ड जो तुम्ही देणार आहे तो वीक पासवर्ड नाही असला पाहिजे किंवा कोणी इझिली गेस करेल हा पण नसला पाहिजे. नाहीतर काय होईल की तुम्ही जे IP ऍड्रेस दिलेले आहेत किंवा तुम्ही जे सेटिंग केलेलं आहे ते कोणी पण येऊन बदलेल. त्यामुळे तुम्हाला पासवर्डच्या गाईडलाईन काय आहे की पहिला पासवर्डची गाईडलाईन आहे फक्त डिव्हाइसेससाठी. हे जे गाईडलाईन्स आहेत ते डिव्हाइसेससाठी आहे. ओके. तर आता पहिलं काय आहे की 8 अक्षर म्हणजे 8 कॅरेक्टर्सच हवेत, त्याच्यावरती तुम्हाला पासवर्ड देता येणार नाही. त्यानंतर हा जो पासवर्ड आहे हा तुमचा अप्पर आणि लोअर म्हणजे A, कॅपिटल A आणि स्मॉल a असं तुम्ही लेटर्स टाकू शकता, नंबर्स टाकू शकता, स्पेशल कॅरेक्टर्स टाकू शकता सगळे, म्हणजे डॉलर, त्याच्यानंतर एम्परसँड साइन, पर्सेंटेज साइन, ब्रॅकेट, असं काहीही स्पेशल कॅरेक्टर टाकू शकता किंवा नंबर सिक्वेन्स पण तुम्ही टाकू शकता. जर का तुम्ही एक पासवर्ड एका डिव्हाइसला दिला असेल तर लक्षात ठेवा की तुमच्या नेटवर्कमध्ये तो पासवर्ड दुसऱ्या डिव्हाइसला देऊ नका. कारण की जर का तुमच्या एका डिव्हाइसचा पासवर्ड कोणी गेस केला
तर तो इझिली तुमचा दुसरा डिव्हाइस पण ऑपरेट करू शकेल. त्यानंतर तुमचा बर्थ डेट, तुमचं स्वतःचं नाव किंवा असं जो तुमचा डेटा कॉमन आहे, लोक गेस करू शकतात, लोक लगेच सांगू शकतात, त्यांना माहिती आहे तुमचा बर्थ डेट किंवा काय, ते नंबर्स वापरू नका. त्यानंतर आता जे आपण लॅब करणार आहोत सिस्कोच्या, तर त्या लॅबमध्ये सिस्कोनी पासवर्ड जे यूज केलेले आहेत ते एकदम सोपे आहेत, कारण की त्या लॅब तुम्ही म्हणजे कुठेही जगामध्ये ऍक्सेस करू शकता किंवा आता एवढे लोक त्याला लॉग इन करणार आहेत. तर ते पासवर्ड काय आहेत, सिस्को किंवा क्लास. हे वीक पासवर्ड आहे. पण हे कशासाठी आहेत, कारण की तुम्ही लॅब करताना तुम्ही हार्ड पासवर्ड नाही लक्षात ठेवू शकत, नाही तर तुमचं सारखं तुम्हाला लॉग इन, जेव्हा तुम्ही डिव्हाइस लॉग इन करा तर तुम्हाला तो पासवर्ड म्हणजे परत शोधावा लागेल. म्हणून फक्त लॅबसाठी लक्षात ठेवायचं की तुमचे पासवर्ड असणार आहेत सिस्को किंवा क्लास. त्यानंतर आता तुम्हाला पासवर्ड कन्फिगर करायचे आहे. ठीक आहे, त्याचं पासवर्ड कन्फिगरेशन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लाईन कन्सोल 0 ही कमांड यूज करायची ग्लोबल कन्फिगरेशन मोड मध्ये. म्हणजे आता इथे बघा, स्विच फ्लोअर 1 कन्फिगर टर्मिनल, व तुम्ही ग्लोबल सेटिंगला गेला. त्याच्यानंतर लाईन कन्सोल 0, त्यानंतर तुम्ही पासवर्ड दिला सिस्को, त्यानंतर तुम्ही लॉग इन केलं आणि एंड. तर तुमचा जो कमांड आहे ती आहे पासवर्ड, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाईप करायचा आहे. आणि इनेबल करण्यासाठी तुम्हाला कमांड आहे लॉग इन. आता आपण लॉग इन केल्यावरती माझा पासवर्ड आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण परत कमांड्स रन करतो, जर का मी बघितलं की प्रिव्हियस माझी हिस्ट्री काय आहे, तर मला कळेल की माझा पासवर्ड सिस्को आहे. म्हणजे मी जर का आता एखाद्या पीसी वरती काम केलं आणि माझं लंच ब्रेक झाला किंवा माझी शिफ्ट बंद झाली, मी घरी गेले, माझ्या नंतरचा जो माणूस आहे तो येईल आणि त्याला माझा पासवर्ड दिसेल की माझा पासवर्ड आहे सिस्को. मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला इनेबल सिक्रेट पासवर्ड हे करावं लागेल. मग त्यावेळेला माझा जो पासवर्ड आहे तो इनक्रिप्टेड दिसेल, तो गेस नाही करू शकत कोणी. मग त्याच्यासाठी काय कमांड आहे, कन्फिगर टर्मिनल, आणि तुम्ही इनेबल सिक्रेट क्लास आणि त्याच्यानंतर एक्झिट करायचंय. तुम्ही कमांड्स नोट डाऊन करून घ्या, कारण की ह्या कमांड्स तुम्हाला सारख्या वापरायच्या आहेत. प्रत्येक वेळेला तुम्हाला होस्ट नेम द्यायचा आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला पासवर्ड द्यायचा आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला तो सिक्रेट करायचा आहे. हे लॅबमध्ये सारखे तुम्हाला करायचे आहेत. आणि सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण की सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. तुम्ही काय काय करणार आहे, पहिल्यांदा होस्ट नेम बदलणार आहे, त्याच्यानंतर पासवर्ड करणार आहे आणि त्याच्यानंतर इनेबल सिक्रेट करणार आहे. आता आपण इनेबल सिक्रेट केल्यानंतर आपला जो स्विच आहे तर त्याला किती लाईन्स असतात, 16, 0 to 15 ह्या तुमच्या लाईन्स असतात. आता प्रत्येक लाईन तुम्ही पासवर्ड प्रोटेक्टेड करू शकता, किंवा जर का तुम्हाला असं वाटलं की मी आता फक्त 0 to 5 एवढ्याच लाईन्स वापरणार आहे, तर त्याच्यासाठी मी तेवढ्या सुद्धा पासवर्ड प्रोटेक्टेड करू शकते. मग आता इथे बघा, कन्फिगर टर्मिनल लाईन VTY 0 to 15. मग आता माझा पासवर्ड 0 to 15 साठी सिस्को आहे, लॉग इन एंड. मग ह्याच्या सिस्को सपोर्ट करतं 16 VTY लाईन्सला. तर ह्या VTY लाईन्स काय आहे की हे इनेबल करतं रिमोट ऍक्सेस युझिंग टेलनेट और SSH टू द डिव्हाइस. म्हणजे आता इमॅजिन करा की तुमचा जो स्विच आहे किंवा तुमचा जो राउटर आहे तो आहे मुंबईमध्ये आणि तुम्ही पुण्यामध्ये बसलेला आहे, तुम्ही नेटवर्क ऍडमिन आहे आणि तुम्हाला पुण्यामधून मुंबईचा जो स्विच आहे किंवा राउटर आहे त्याचे सेटिंग्स बदलायचे. तर जर का तुम्हाला ते सेटिंग्स बदलायचे असतील तर तुम्हाला ह्या लाईन्स वरती टेलनेट आणि SSH हे ऍक्सेस सुरू करावे लागतील. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ह्या लाईन्स रिमोटली, म्हणजे मी असं सांगितलं की माझ्या घरामध्ये स्विच आहे आणि मुंबईमध्ये बसलेला माणूस तो स्विच ऑन ऑफ करू शकतो, असा विचार करा. तर तुम्हाला त्या राउटरचे जे काही सेटिंग्स आहेत त्या बदलायच्या असतील रिमोटली, तर तुम्हाला ह्या लाईन्स इनेबल कराव्या लागतात. आणि सिस्कोमध्ये किती लाईन्स आहेत, 16, आणि त्याचा नंबर काय आहे 0 ते 15. आता आपण पासवर्ड इनक्रिप्टेड केला, तर तुम्ही कुठली कमांड वापरली किंवा कुठली सर्व्हिस वापरली, तर सर्व्हिस पासवर्ड इन्क्रिप्शन. कारण की आपला जो पासवर्ड आहे आपण जो डिस्प्ले करतो तो कशामध्ये आहे, प्लेन टेक्स्ट मध्ये आहे. आणि आपल्याला पासवर्ड काय करायचा, इन्क्रिप्ट करायचा. मग त्याच्यासाठी आपली कमांड काय आहे, सर्व्हिस पासवर्ड डॅश इन्क्रिप्शन. आता जर का मी
शो रनिंग कन्फ्यूग नोट डाऊन करून घ्या ही कमांड. शो रनिंग CONFIG ही जी कमांड आहे ती जेव्हा मी टाकते तर मला काय कळतं, माझी हिस्ट्री कळते की मी कुठल्या कमांड्स रन केलेल्या आहेत. पण ह्या वेळेला जर का माझं इन्क्रिप्शन ऑन असेल तर मला पासवर्ड असा नंबर मध्ये दिसेल जो की मी गेस नाही करू शकणार. आता 0 to 7 0 to 4 तुम्हाला हे सगळे पासवर्ड इथे दिसत आहेत. तर परत एकदा लिहून घ्या तुमची कमांड काय आहे इन्क्रिप्शन साठी. सर्व्हिस पासवर्ड डॅश इन्क्रिप्शन. आणि मला जर का चेक करायचं असेल, मला बघायचं असेल, मला टेस्ट करायचं असेल की माझी ही कमांड सक्सेसफुल झाली की नाही, तर त्याच्यासाठी कुठलं आहे कमांड शो रनिंग डॅश कॉन्फिग. आता जेव्हा आपण एखादं PC, आपण आतापर्यंत काय काय केलं परत एकदा मी रिपीट करते. आपण आतापर्यंत होस्ट नेम बदलला, त्याच्यानंतर आपण पासवर्ड दिला, पासवर्ड आपण सिक्रेट केला, पासवर्ड आपण एन्क्रिप्ट केला, त्याच्यानंतर आपण टर्मिनल लाईन साठी आपण पासवर्ड दिला, टर्मिनल लाईन इनेबल केलं SSH आणि टेलनेट साठी. आता आपल्याला काय करायचंय की जेव्हा मी एखाद्या PCला लॉग इन करेल तर त्यावेळेला मला एक मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता जर का विंडोजला गेलात तर वेलकम असा मेसेज येतो किंवा काहीही एक तुम्हाला मेसेज तुमचा स्वतःचा त्या स्विच मधून किंवा त्या राउटर मधून डिस्प्ले झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय कमांड आहे बॅनर BANNER MOTD हॅश. त्याच्यानंतर तुमचा मेसेज तुम्हाला टाईप करायचा आहे आणि तो मेसेज हॅशनी एंड करायचा आहे. तुम्हाला हे सगळं ग्लोबल कन्फ्युग मोड कमांड मध्ये करायचं आहे. ओके. आता हे हॅश जे आहे जे तुम्ही सिंटॅक्स म्हणून यूज केलं त्याला म्हणतात डिलिमिटिंग कॅरेक्टर. म्हणजे तुमचं कॅरेक्टर त्यांनी लिमिट केलं, त्याच्या पुढे तो काही घेणार नाहीये. आणि हे जर का एंड नाही केलं तर तुमचं ते कमांड एंड होणार नाही. तर आता मला इथे कमांड द्यायची, तर आपण काय केलं कन्फ्युगर टर्मिनल ग्लोबल कन्फिगरेशन मोडला आलो. त्याच्यानंतर बॅनर MOTD स्पेस हॅश ऑथोराइज ऍक्सेस ओनली हॅश. ही जेव्हा कमांड तुम्ही द्याल आणि तुम्ही परत जर का सुरू केलं कमांड प्रॉम्प्ट तुमचं तर तुम्हाला हा मेसेज इथे डिस्प्ले होईल. ऑथोराइज ऍक्सेस ओनली युजर ऍक्सेस व्हेरिफिकेशन. आणि तुम्ही पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला पासवर्ड इथे विचारला जाईल. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पासवर्ड इथे टाईप करणार आहे तर तो तुम्हाला पासवर्ड दिसत नाही. पासवर्ड टाईप केल्यानंतर एंटर प्रेस करायचा, तो ऑटोमॅटिकली तुमचा पासवर्ड घेतो. आता आपल्याला हे जे सगळं कन्फिगरेशन आहे ते आपल्याला सेव्ह करायचंय, कारण की तुम्ही हे खूप महत्वाचं कमांड आहे लक्षात ठेवा. कारण की बाय डिफॉल्ट तुम्ही जे काय काम करता स्विचवरती किंवा राउटरवरती तर ते सेव्ह नाही होत. तुम्ही जे पण काय कराल आणि ज्या वेळेला तुम्हाला लॉग आउट करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला ते सेव्ह करावं लागतं. तर तुम्हाला राउटरमध्ये मगाशी होतं, तुमची मगाशी कुठली कमांड होती आपण जी बघितली शो रनिंग कॉन्फिग, ही एक कमांड होती शो रनिंग कॉन्फिग. तर आता राउटरसाठी आपली कुठली कमांड आहे शो स्टार्टअप कॉन्फिग. तर हे जेव्हा तुम्ही कमांड तुम्ही राउटरला दिली तर ते राउटर काय करेल त्याचं व्हर्जन देईल, त्याचे टाइम स्टॅम्प किती आहे, डेट टाइम, हे सगळं तुम्हाला पासवर्ड इन्क्रिप्शन आहे की नाही, त्याचं सर्व्हिस काय हे सगळं तुम्हाला दाखवेल. आणि जर का तुम्ही शो रनिंग कॉन्फिग हे केलं तर तुम्हाला ते काय करेल की तुमचं लेटेस्ट जे आहे करंट कन्फिगरेशन ते तुम्हाला इथे दाखवेल. ह्याच्यामध्ये बघा डिफरन्स, युजिंग कन्फिगरेशन शो स्टार्टअप कॉन्फिग आणि शो रनिंग कॉन्फिग केलं तर करंट कन्फिगरेशन म्हणजे आता रनिंग कुठलं आहे ते तुम्हाला दाखवेल. ओके. तर स्टार्टअप कॉन्फिग हे काय आहे की हे जे कन्फिगरेशन फाईल आहे ती स्टोअर होते NVRAM नॉन व्होलाटाईल रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये. ह्याच्यामध्ये काय होतं इट कंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या कमांड्स आहेत त्या डिव्हाइस स्टार्टअप किंवा रिबूट करताना वापरतं. आणि हे जे आहे डज नॉट लूज इट कंटेन्स वेन द डिव्हाइस इज पॉवर्ड ऑफ. म्हणजे ह्यातला कुठलाही डेटा लूज होत नाही जर का तुम्ही ही कन्फिगरेशन मोड वापरलेला आहे. तर हा जो डेटा आहे तुमचा मेमरी मधला हा कधीच लूज होत नाही. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रनिंग कॉन्फिग मध्ये जाता ही स्टोअर्ड होते तुमचं रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ही मेमरी काय आहे जे तुमचं करंट कन्फिगरेशन आहे, म्हणजे तुम्ही आता जे कन्फिगरेशन केलेलं आहे, जे आपण काय केलं आता जे आपण करंट कन्फिगरेशन केलं, ही मेमरी तुम्हाला मॉडिफाय करते. म्हणजे तुम्हाला जे आपण आता जे कमांड्स टाकले हे मॉडिफाय होऊन त्या मेमरीमध्ये इमिजिएटली तुम्हाला दिसत आहे. पण रॅम काय आहे व्होलाटाईल मेमरी आहे.
मेमरीचे 2 प्रकार आहेत, व्होलाटाईल आणि नॉन व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे काय, जी तुम्ही पॉवर ऑफ केलं तर ते सगळं उडून जातं. आणि नॉन व्होलाटाईल म्हणजे हे जे स्टार्टअपमध्ये की तुम्ही जे पण काही सेव्ह करता ते तसंच राहतं. मग हे जे तुम्हाला आता तुम्ही चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला राईट WR राईट म्हणून एक कमांड आहे, राईट मेमरी, तर ह्यांनी तुम्हाला सगळं सेव्ह करायला लागतं. ठीक आहे. तर आता हे बघा, तुम्हाला जर का रिलोड करायचं असेल तुमचं, तुम्ही काय केलं, काही चेंजेस केले आणि तुम्हाला ते चेंजेस नको आहेत, तुम्हाला पहिले काही चेंजेस हवे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, रिलोड. ठीक आहे. आणि दुसरं आहे की तुमचे सेव्ह झालेत काही कॉन्फिगरेशन आणि तुम्हाला ते सगळे इरेज करायचे, तर तुम्हाला इरेज स्टार्टअप कॉन्फिग ही कमांड आहे. परत एकदा मी सांगते, जर का तुम्हाला इंडिव्हिज्युअली रिमूव्ह सगळेच कमांड्स इंडिव्हिज्युअली तुम्हाला करायचे असतील रिमूव्ह, तर रिलोड करावं लागतं, तर तुम्हाला कन्फर्म करावे लागते 1 by 1. आपण हे प्रॅक्टिकलमध्ये बघूया. आणि जर का मला सगळंच इरेज करायचंय तर डायरेक्टली काय होतं, तुम्हाला इरेज स्टार्टअप कॉन्फिगरेशन. आता आपल्याला काय करायचंय, आपल्या ज्या फाईल्स आहेत ह्या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये आपले जे लॉग्स आहेत, आपण हे जे काम करतोय ते आपल्या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये पण सेव्ह होतं. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तुम्हाला हे जे पुट्टी म्हणून सॉफ्टवेअर आहे किंवा टेराटॉप जे तुमच्या स्विचला ऑलरेडी कनेक्टेड आहे, तर आता इथे बघा ऑल सेशन आउटपुट, तुम्हाला काय सेव्ह करायचंय आणि तुम्हाला स्विचचे लॉग, तर हे जर का इनेबल केलं तुम्ही तर तुमचं ऑल सेशन आउटपुट जे पण तुम्ही काय सेशन करताय ते रेकॉर्ड होतं. हे कोणासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की जो तुमचा ऍडमिन आहे त्याला माहित असलं पाहिजे की तुम्ही काय काय चेंजेस केलेले आहेत. म्हणजे तुम्ही सुट्टीवर गेलात किंवा तुम्ही अब्सेंट आहे, तर तुमच्या अब्सेन्समध्ये त्या ऍडमिनला सगळं कळलं पाहिजे की तुम्ही नेटवर्कमध्ये काय करताय. म्हणून हे तुम्हाला टेक्स्ट फाईल एक जनरेट तुम्ही करू शकता तुमच्या फ्युचर रेफरन्ससाठी. आता तिसरी स्टेप काय आहे तुमची, शो रनिंग कन्फ्यूग किंवा शो स्टार्टअप कन्फ्यूग. आणि चौथी आहे डिसेबल लॉगिंग इन द टर्मिनल सॉफ्टवेअर. तो तुम्हाला जर का आता काही नको असेल, लॉगिंग तुम्हाला नको असेल तर नन करता. तर आता जे आपण करणार आहोत आपल्यामध्ये बाय डिफॉल्ट नन म्हणून सेटिंग येतं. आणि जेव्हा तुम्हाला त्या SSH किंवा ऑल सेशन किंवा SSH पॅकेट हे सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे ऑन करावं लागेल. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.